ही कहाणी आहे महाराष्ट्रातल्या एका अशा गावाची जे एकेकाळी दुष्काळ आणि गरिबीनं अक्षरशः पिचून निघालं होतं. पण आज आज तेच गाव देशातल्या सगळ्यात श्रीमंत गावांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. चला तर मग पाहूया संकटाचं संधीत रूपांतर करणारा हा अविश्वसनीय प्रवास. हे आहे हिवरे बाजार. या एका चित्रातच या गावाचा पूर्ण कायापलट दिसून येतो. एकेकाळची ओसाड भकास जमीन आज हिरवीगार झालीये. पण या सगळ्या बदलाच्या मागे आहे फक्त एकच गोष्ट, पाणी. आणि ते पाणी वाचवण्याची एक अविश्वसनीय मोहीम. हा आकडा बघा, 54, तब्बल 54 करोडपती, तेही अशा गावात जे एकेकाळी कंगाल होण्याच्या वाटेवर होतं. हेच तर ते कोडं आहे जे आपण आज सोडवणार आहोत. तर प्रश्न हाच आहे की हे झालं तरी कसं? जो समाज पूर्णपणे कोलमडून पडला होता, तोच समाज देशातल्या सर्वात समृद्ध गावांपैकी एक बनला तरी कसा? ही गोष्ट नीट समजून घ्यायची असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल. 1980च्या दशकात जेव्हा हे गाव एका भयंकर संकटातून जात होतं. सुंदरबाई गायकवाड ज्या एकेकाळी गाव सोडून गेल्या होत्या, त्या म्हणतात, गावात कोणतीही आशा उरली नव्हती. विचार करा, एका वाक्यात त्या काळातली सगळी निराशा आणि हतबलता दिसते. परिस्थिती खरंच खूप वाईट होती. डोंगर पूर्णपणे ओसाड, त्यामुळे दुष्काळ 5वीला पुजलेला. फक्त 12% जमीन लागवडीखाली होती. विहिरी तर कोरड्या ठाक. मग पर्याय काय? तर गाव सोडून शहरात जाणं. आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी तर हे गाव म्हणजे जणू काही काळ्या पाण्याची शिक्षा होती. पण मग एक निर्णायक क्षण आला, जेव्हा गावकऱ्यांनी ठरवलं की आपलं नशीब आपणच घडवायचं. आणि इथूनच सगळं काही बदलणार होतं. 1989 साली पोपटराव पवार यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली. आणि खरं तर हीच ती सुरुवात होती एका मोठ्या बदलाची. त्यांच्या नेतृत्वात गावाने एक नवा विचार स्वीकारला. या बदलाचा पाया होते 5 साधे, सोपे पण खूप महत्त्वाचे नियम. सगळ्यात पहिलं, झाडं तोडायची नाहीत. दुसरं, जनावरांना मोकाट चरायला सोडायचं नाही. तिसरं, गावात दारूबंदी. चौथं, कुटुंब नियोजनाचा संकल्प. आणि 5वं, जे सगळ्यात महत्त्वाचं होतं, ते म्हणजे श्रमदान. म्हणजे गावाच्या कामासाठी सगळ्यांनी मिळून मेहनत करायची. मग ह्या लोकांनी अशी काय जादू केली? खरं सांगायचं तर ही काही जादू नव्हती, तर एक अतिशय साधी सरळ पण जबरदस्त योजना होती. त्यांचं ध्येय अगदी स्पष्ट होतं. पावसाचा प्रत्येक थेंब वाचवायचा. त्यांनी आपलं सगळं लक्ष फक्त आणि फक्त पाण्यावर केंद्रित केलं. हे जे काही दिसतंय ना, हे मोठमोठ्या मशीन्सनी नाही, तर स्वतः गावकऱ्यांनी आपल्या हातांनी बांधलं आहे. आणि ह्याच रचना ह्या गावासाठी अक्षरशः जीवनरेखा ठरल्या. 40,000, विचार करा, तब्बल 40,000 समपातळी चर म्हणजे सीसीटी हे डोंगरांवर खोदण्यात आले. या एका गोष्टीमुळे पावसाचं पाणी वाहून जाण्याऐवजी थेट जमिनीत मुरू लागलं. आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत. तब्बल 660 वेगवेगळ्या जलसंधारण रचना त्यांनी बांधल्या. या सगळ्यामुळे झालं काय, तर जमिनीखालची पाण्याची पातळी हळूहळू वर येऊ लागली. आता बघूया या सगळ्या मेहनतीचं, या शिस्तीचं फळ काय मिळालं. या गावानं जे पाहिलं तो एक चमत्कारच होता. जणू काही गावाचा पुनर्जन्म झाला. आकडेवारी पाहिली की बदल किती मोठा आहे हे लक्षात येतं. जिथे पूर्वी एका माणसाचं वर्षाचं उत्पन्न होतं फक्त 832 रुपये, तिथे आज तेच उत्पन्न आहे 24,000 रुपये. म्हणजे जवळजवळ 30 पटीने वाढ. अविश्वसनीय आहे हे. शेतीतही प्रचंड बदल झाला. बघा, एकूण पिकाखालचं क्षेत्र तर वाढलंच, पण जिथे एका वर्षात एकच पीक यायचं, तिथे आता एकापेक्षा जास्त पिकं घेतली जाऊ लागली, तेही जवळपास 64 क्षेत्रात. आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम झाला तो गरिबीवर. 1995 साली गावात 168 कुटुंब दारिद्र्य रेषेखाली होती. आज हा आकडा किती आहे? फक्त 3. जवळजवळ गरिबीचं उच्चाटनच झालंय. बदल फक्त एकाच गोष्टीत झाला नाहीये. दुधाचं उत्पादन बघा, 150 लिटरवरून थेट 4,000 लिटरवर गेलं. विहिरींची संख्या जवळपास दुप्पट झाली. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जे लोक गाव सोडून शहरात गेले होते, त्यापैकी 40 कुटुंबं पुन्हा गावात परत आली. यालाच म्हणतात रिव्हर्स मायग्रेशन. पण ही सगळी समृद्धी टिकणार कशी? त्यासाठी त्यांनी एक अफलातून कल्पना वापरली. आणि तीच ह्या सगळ्या यशाची गुरुकिल्ली आहे. ही कल्पना आहे पाण्याचं अंदाजपत्रक किंवा वॉटर बजेट. म्हणजे काय? तर अगदी सोपं आहे. दरवर्षी पाऊस किती पडला आणि जमिनीत पाणी किती शिल्लक आहे याचा एक पक्का हिशोब ठेवायचा. आणि मग त्या हिशोबावरूनच ठरवायचं की यावर्षी कोणती पिकं घ्यायची आणि कोणती नाही. स्वतः सरपंच पोपटराव पवार याचं गणित कसं सांगतात बघा. ते म्हणतात की 200 मिली पाऊस पडला
तर एक खरीप पीक घेता येतं. 300 मिली पडला तर रब्बी आणि खरीफ दोन्ही घेता येतात. आणि जर 400 मिली पाऊस झाला तर भाजीपाला लावण्यासाठी सुद्धा पाणी उरतं. म्हणजे बघा किती अचूक नियोजन. आणि ह्याच डेटा आधारित नियोजनामुळे पाण्याचा गैरवापर पूर्णपणे थांबतो. त्यामुळे होतं काय की जरी एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला तरी गावावर संकट येत नाही, त्यांची समृद्धी टिकून राहते. हिवरे बाजारची ही कहाणी एक खूप महत्वाची गोष्ट शिकवते. ती म्हणजे सामान्य ज्ञान आणि एकीच्या बळावर मोठ्यातल्या मोठ्या संकटावर मात करता येते. तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो, जर एक गाव हे करू शकतं तर विचार करा, आपल्या देशातली अशी 10,000 गावं एकत्र आली तर काय घडू शकेल.